आज खूप दिवसांनी चिकन दम बिर्याणीचा प्लॅनिंग होता, तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतच शेअर करू। सर्वात आधी तर चिकन मॅरिनेशन करायला घेऊ। त्यासाठी लागणारे स्पेसिफिक मसाले, त्यामध्ये लाल तिखट, धने पावडर, हळद, लाल कश्मीरी मिरची पावडर, मीठ आणि कस्तुरी मेथी, सोबतच अद्रक लसूणची पेस्ट आणि दही, हे सर्व टाकून ना हे चिकनला छान असं मॅरिनेशन करून घेऊ। आता ही प्रोसिजर ना कंपल्सरी दम बिर्याणीला करावीच लागते, त्याशिवाय दम बिर्याणी सारखी लागतच नाही। छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये एक अर्धा तास तरी आपण याला मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं। त्यानंतर इथे आपण बासमती तांदूळ बॉईल करून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल टाकले पातेल्यामध्ये, त्यामध्ये एक विलायची, एक लवंग, एक मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता, सोबत पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाका आणि याला चांगलं झाकण देऊन उकळी येऊ द्या। उकळी आल्यावर आपण जो बासमती राईस धुतला होता तो यामध्ये टाका आणि याला थोडंसं एकदाच चमचा फिरवून घ्या, कारण याचा तुकडा नाही झाला पाहिजे। छान याला खळखळून उकळी फुटू द्या, जेणेकरून हा सुटसुटीत भात झाला पाहिजे। इथे मी 1 किलो चिकन घेतले, त्यासाठी मी 5 कांदे मोठे मोठे चांगले स्लाइसमध्ये कट केलेत बारीक बारीक। त्यानंतर याला मी एक कांदा तर असा फ्राय करून घेतलाय, जो बिर्याणीच्या वरती आपण डेकोरेशनला टाकतो। आता इथे आपण दम बिर्याणीची ग्रेव्ही तयार करायला घेऊ। त्यासाठी 4 माप तेल, त्यामध्ये बारीक लांब लांब कट केलेला हा असा कांदा तो छान परतवून घेऊ। त्यामध्ये आपण खडे मसाल्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, 2 लवंग, 2 मिरे टाकले। छान कांदा फ्राय झाल्यावरती त्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून देऊ आणि चांगलं परतवून घेऊ। आता या चिकनमध्ये आपण सर्व टाकलेलं असल्यामुळे याला ह्या फक्त कांद्याच्या तेलामध्ये छान परतवू देऊ, जेणेकरून हे छान शिजलं पाहिजे आणि अंगच्या पाण्यातच याला शिजू द्यायचं चांगलं झाकण ठेवून। त्यानंतर इथे थोडंसं शिजत आल्यावर जाड असं टॅमॅटोचं मी वाटण करून घेतलं मिक्सरमध्ये। यामध्ये 3 टॅमॅटो घेतलेत मी क्वांटिटीनुसार आणि छान असं या ग्रेव्हीमध्ये टाकून याला मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून छान शिजू देऊ। जेव्हा चिकन असं आपलं दिसायला लागेल, थोडं चांगल्यापैकी शिजल्यावर यामध्ये कोथिंबीर आणि एक 10 वाला हा एव्हरेस्ट मसाल्याचा चिकन बिर्याणीचं पॅकेट टाकून द्या आणि छान मिक्स करून घ्या। त्यानंतर पुन्हा याला 10 मिनिटं चांगलं शिजू द्या आणि पूर्ण तेल सुटल्यावरती आपण याला दम द्यायला घेऊ। छान असा चिकन शिजलाय आणि इकडे बघू शकता भातही खूप सुटसुटीत असा मी चांगला नितरवून घेतलाय पाण्यातून। आता आपण चिकन बिर्याणीला दम देणार आहेत, तर तो दम आपण अशा प्रकारे द्यायचा आहे। आधी खालच्या लेअरला थोडासा भात टाकून घेऊ आणि छान पातेल्यात त्याला पसरवू। त्यानंतर तुम्हाला हवे तितक्या तुम्ही लेअर घेऊ शकता। इथे मी 3 लेअरमध्ये याचं डिव्हिजन केलंय, तर तुम्ही 3ही घेऊ शकता किंवा 2ही लेअर घेऊ शकता। छान आतमध्ये आपण जी ग्रेव्ही बनवली ती 4ही साईडून पसरवून टाकून त्यामध्ये परत एकदा भाताची लेअर लावा। अशा प्रकारे दम बिर्याणीला दम द्या आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये मला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मेन्शन करा। त्यानंतर मस्त असा आपण जो कांदा करप केली होती ती वरतून गार्निशिंग करा आणि छान कलरिंग करा। कलर तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही तर अवॉइडही करू शकता। त्यानंतर आपण याला स्लो गॅसवरती छान दम द्यायला पातेलं ठेवून देऊ, त्यावर झाकण ठेवा आणि काहीतरी वजन ठेवा। दम दिल्यावरती आपली बिर्याणी अशी काही रेडी होईल। चला तर मग